श्रीराम. अहमपणा टाकल्यास प्रपंचातला लाभ आणि हानी झेलता येईल. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको मुलं, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र, इतर जन, या सगळ्यांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्म एका हरिस्मरणाच्या धाग्यामध्ये जोडून करावीत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच खूपच सुखकर होईल. निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही. या सगळ्यांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असं नाही, तर तो गरिबालाही सोडत नाही. आपण पुराणात वाचलंच आहे. हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी कितीतरी वेळा गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळबेळ समजते की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचं एकट्याचंच घर नाही, गावात 100 घर आहेत. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असतात ते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगलं पीक हाती लागत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण अभिमान नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचं पीक येणंच शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो, त्यातले गरे काढावे लागतात. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहमपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभ हानी हसत खेळत झेलता येईल. लहान मुलं पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातली होडी तरली तरी हसतात, बुडली तरी हसतात. त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःख हसत खेळत झेलावीत. आणि हे सगळं एका नामानेच साधतं. श्रीराम.